अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा मास्टरमाइंड म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांचा राजीनामा 25 जानेवारीपर्यंत घ्यावा, अन्यथा येत्या 26 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही या ठिकाणी तहसीलला निवेदन दिलं। निवेदन याच्याकरता दिलं आम्ही हे का जे संतोष भैया देशमुख ज्यांची जी हत्या झालेली त्याचा जो आरोपी वाल्मिक कराड अजून इतर बाकीचे साथीदार आहे त्याला आणि त्यांचा मास्टरमाइंड हा धनंजय मुंडे, या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे पहिले, कारण हा जर मंत्रिमंडळात राहिला तर त्यांना इतक्या फॅसिलिटी भेटतील। अहो आज त्या वाल्मिक कराडला कोर्टातून तिथे न्यायचं, एवढे पंतप्रधानांना सिक्युरिटी नाही, एवढी त्याला सिक्युरिटी नाही, त्याच्या हातात नाही बेड्या नाही, त्याच्या तोंडाला काही काळं बांधलेलं, मग हे काय, ही कोणती व्हीआयपी ट्रीटमेंट आहे त्याला? सगळ्यात पहिले या धनंजय मुंडेचा आहे ना राजीनामा घेतला पाहिजे। जर धनंजय मुंडेचा राजीनामा नाही घेतला 26 जानेवारीपर्यंत तर 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार तहसील पुढं। धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्यावा। आता यांचं अधिवेशन आहे शिर्डीला शनिवार रविवारी, त्या अधिवेशनात त्यांचा ठराव मंजूर करून पहिले राजीनामा घ्यावा धनंजय मुंडेचा, ही आमची सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी आहे। जर नाही घेतलं तर 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार, मी आणि विनय भगत। जय जिजाऊ जय शिवराय। मानवतेला काळिंबा फासणारे या जगामध्ये जर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनंतर जर जे निर्गुण हत्या झाली असेल तर ती श्री संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली। जगात मानवता सगळ्यात मानलं जातं, हिंसक प्राणी म्हणून अशी जी अमानुषपणे जी हत्या केली, मानवतेला पूर्ण काळिंबा फासलेला आहे। अशा काळिंबा फासणाऱ्या मानवतेचा म्हणजे हिंसक त्या हत्येचा यांनी आनंद लुटला, म्हणून आम्हाला असं त्या हत्याला जर आनंद घेऊन जर लुटणारे जे आहे त्यांच्या राज्यमंत्र्यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे।